नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्रीच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 26 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर कृती करण्याची ती गोष्ट आहे। आजचा सुविचार पण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण ठळक बातम्या बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। तपोवन पासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉट सह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावतीत नकली पोलीस बनून लुटणाऱ्या इराणी टोळीला ग्रामीण गुन्हे शाखेने गजाआड केले आहे। या टोळीवर 7 राज्यांमध्ये तब्बल 25 गुन्ह्यांची उकल झाली असून 30 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आता या आरोपींना 29 सप्टेंबर पर्यंत पीसीआर रिमांड मिळाली आहे। अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत नकली पोलीस बनून लुटणाऱ्या इराणी टोळीला पकडले। ही गँग 7 राज्यांमध्ये सक्रिय असून आतापर्यंत 25 गुन्ह्यांची उकल झाली आहे। पोलिसांनी 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। याच टोळीने अमरावती शहरातील राजापेठ आणि गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीतील 2 महिलांना लुटले होते। या आरोपींना याआधी 23 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती। नंतर वरुड पोलिसांनी धामणगाव रेल्वे न्यायालयात आरोपींची रवानगी करून त्यांना ताब्यात घेतले। सध्या आरोपींना 29 सप्टेंबर पर्यंत पीसीआर रिमांड मिळाल्याने पोलिसांना अजून काही गुन्हे उघड करण्याची संधी मिळाली आहे। या टोळीत अजून किती आरोपींचा समावेश आहे यावर सर्वांचे लक्ष लागले आहे। नकली पोलीस बनून लुटणाऱ्या या टोळीमुळे राज्यात आणि अमरावतीत भीतीचं वातावरण आहे। मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईनंतर लोकांना दिलासा मिळालाय। आता या तपासातून आणखी किती गुन्हे उघडकीस येतात याची उत्सुकता आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचे भव्य आंदोलन रंगले। मोर्चा सुरू झाला पंचवटी चौकातून आणि तहसील कार्यालय अमरावती पर्यंत पोहोचला। या आंदोलनात शेतकऱ्यांचे प्रतिकात्मक देखावे तयार करण्यात आले, ज्यात शेतकरी रस्त्यावर उतरून सोयाबीन हातात घेऊन कर्जमाफीसाठी नारेबाजी करत होते। पंचवटी चौकात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आगमनामुळे वातावरण अधिक तणावपूर्ण बनले। भाजपचा त्यांच्या स्वागतासाठी ढोलताशांचा गजर सुरू होता, तर काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले आणि जोरदार राडा घालू लागले। सोमेश्वर पुसदकर मार्ग चौकात मोठा वाहतुकीचा जाम लागला होता, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। तहसील कार्यालयावर पोहोचल्यावर तहसीलदार लोखंडे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे निवेदन स्वीकारले। यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सिटी न्यूजशी बोलताना शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आणि कर्जमाफीची तातडीची मागणी केली। आता शेतकऱ्यांचा हा आवाज आणि आंदोलनामुळे प्रशासनालाही मोठा संदेश मिळेल आणि येत्या या काळात मागण्यांकडे लक्ष दिले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। खरं तर मागण्याची प्रतिदेशी आहे का हे तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना समजायला पाहिजे की मागण्याची आवश्यकताच पडायला नाही पाहिजे। महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस बोलतात आणि बोलताना सांगतात की या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करणार आहोत, आणि कोरा म्हणजे एक वेळ नाही बोलले, कोरा कोरा आणि कोरा असे बोलणारे माननीय मुख्यमंत्री आज मुख्यमंत्र्यांना तो विसर कसा काय पडला, आम्हाला ही काळजी पडली। दुसरी परिस्थिती अशी आहे की ठीक आहे तुम्ही कर्जमाफी केली नाही, तुम्ही आश्वासनाला जागले नाही, तेव्हापर्यंत आम्हाला ठीक वाटलं होतं, परंतु आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे का अतिवृष्टी झालेली आहे आणि अतिवृष्टीत शेतकऱ्यांचा पूर्णपणे सोयाबीन संपलं, तूर संपली,
आणि तूर पिवळ्या पडून मेले खतम झाल्या आणि अशा अवस्थेत शेतकरी आता हवालदिल झालेला आहे आणि हवालदिल शेतकरी झाल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती झाली की आता काय पेरावं, काय खावं, काय जगावं. शेतकऱ्यांना स्वतःच्या मुलांची शैक्षणिक फी भरायला सुद्धा परिस्थिती नाही आहे आणि अशा अवस्थेत सरकार बिलकुल काळजी करायला तयार नाही आहे, सरकार बिलकुल विचार करायला तयार नाही आहे. आणि त्यामुळे काँग्रेस कमिटीच्या तर्फे, अमरावती तालुका काँग्रेस कमिटीच्या तर्फे सन्माननीय यशोमतीताई ठाकूरांनी आदेश दिला की तुम्ही शेतकऱ्यांच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि आज मुख्यमंत्र्यांना निवेदन सुद्धा दिलं पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांकडून एक विनंती केली पाहिजे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण निवडणुकीच्या वेळेस जे जे बोलले तसा तुम्ही वागले का? तुम्ही वागले नाही. त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आणि शेतकरी आता रस्त्यावर उतरलेला आहे. सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आणि यशोमतीताईच्या वतीने सर्वांना मागणं आहे की आमच्या शेतकऱ्यांना सर्व पिकांना चांगला भाव द्यावा आणि त्यांची कर्जमाफी व्हावी आणि त्यांचा 7/12 जे शासनाने आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमचा 7/12, आमचं जर राज्य आलं तर आम्ही तुमचा 7/12 कोरा करू, त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं आश्वासन पाळावं आणि शेतकऱ्यांच्या मदतीला धावावं. आता ही जी पूरग्रस्त स्थिती आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि लहान लहान मुलं सुद्धा स्वतः आम्हाला जगायचं आहे असं म्हणत आहे. याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यांचं त्यांनी मागणी पूर्ण करावी. आम्ही अमरावती तालुक्यामधून शेतकऱ्यांचा आक्रोश म्हणून या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे. त्यामध्ये आमच्या मागण्या आहे की सरकार बोलले होते की आम्ही सरकारमध्ये आल्यावर आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू. अजूनपर्यंत सुद्धा त्यांनी 7/12 कोरा केलेला नाही आणि अतिवृष्टीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. त्याकरिता शेतकऱ्यांना त्वरित लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी आणि सोयाबीनला जास्तीत जास्त सरकारने भाव द्यावा, या आमच्या मागण्या आहे. त्याकरिता आम्ही तहसीलदार साहेबांना आताच आम्ही निवेदन दिलेलं आहे. पंचवटी येथील ही तणावपूर्ण घटना. काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जोरदार आंदोलन केलेत, तर भाजपाच्या आगमनाने चौकात तणाव निर्माण झाला. शेतकरी आणि राजकीय पक्ष यांच्यातील ही भेट भविष्यातील राजकीय घडामोडींना दिशादर्शक ठरणार आहे. अमरावती महानगरपालिकेत मालमत्ता कर वसुलीकरिता आता कठोर पावले उचलण्यात आली आहेत. आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या आढावा बैठकीत वसुली लिपिकांना थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. अमरावती महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीला बळकटी देण्यासाठी मालमत्ता कर वसुली अत्यंत महत्त्वाची आहे. आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी स्पष्ट केले की वसुली लिपिकांनी नियमित दौरे करून थकबाकीदारांना कर भरण्यास प्रवृत्त करावे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कर भरणे ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र जे कर थकवीत आहेत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार ₹1 लाख किंवा त्याहून अधिक थकबाकी असलेल्या सुमारे 2,500 मालमत्ता आहेत. या थकबाकीदारांना नोटिसा देऊन कर भरण्यास प्रवृत्त करण्यात येईल. तसेच बांधकाम परवानग्या न देता किंवा नियम मोडून केलेल्या बांधकामाची तपासणीसाठी विशेष समिती गठीत करण्यात आली आहे. उपअभियंता झोन हे समितीचे अध्यक्ष असून प्रत्यक्ष भेट घेऊन नियम मोडलेल्यांवर MRTP कायद्याअंतर्गत नोटीस जारी केली जाणार आहे. आयुक्तांनी स्पष्ट केले की कर वसुली करा, अन्यथा कठोर कारवाईसाठी तयार रहा. यामध्ये दंडात्मक कारवाई, जप्ती आणि इतर कायदेशीर उपाययोजना यांचा समावेश आहे. महानगरपालिका प्रशासन सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की विलंब न करता तातडीने मालमत्ता कर भरा आणि शहराच्या विकासात सहभाग नोंदवा. अमरावती महानगरपालिकेची साफगोळी. कर भरा नाही तर कारवाईची वेळ जवळ आली आहे. सर्वांना तातडीने आपले थकबाकीचे कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बंडीरात रात्रीच्या सुमारास काम पाहण्यासाठी आलेल्या 2 अज्ञात तरुणांनी पेट्रोल पंप संचालक मिलिंद लाड याच्यावर हल्ला केला. या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आणि आरोपींचा शोध घेऊन कारवाई केली. संपत्तीच्या वादातून चुलत भावानेच 10 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. बडनेरा हद्दीतल्या राममेघे चौकाजवळील हॉटेल रानमाड परिसरात पेट्रोल पंप व्यावसायिक मिलिंद लाड यांच्यावर 2 अज्ञात तरुणांनी धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत लाड यांना रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि सखोल तपासाच्या आधारे फक्त काही तासातच 6 आरोपींसह 2 नाबालिग आरोपींना अटक केली आहे. तपासात चकित करणारी बाब समोर आली आहे की या हत्येमागे स्वतः मृतकाचा चुलत भाऊ विक्रम लाड आहे.
विक्रमने वडिलोपार्जित संपत्तीच्या वादातून संपूर्ण हत्याकांडाची आखणी करत तब्बल 10 लाख रुपयांची सुपारी दिली होती. अतुल पुरी हत्याकांडाप्रमाणेच या हत्येतही नाबालिग गुन्हेगारांचा वापर करण्यात आल्याने सुपारी माफियांकडून वापरल्या जाणाऱ्या नव्या शक्कली पोलिसांसमोर आल्या आहेत. डीबी पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद गुडदे तसेच रोशन निसंग, वचन पंडित आणि श्याम नकासे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कोठडी मिळविली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणाचा तपास वेगाने करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. ही घटना बडनेरातील नागरिकांसाठी एक धक्कादायक आहे. पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे आरोपींना अटक झाली आहे. अमरावतीत पुन्हा एकदा खळबळजनक घटना घडली आहे. शहराच्या मध्यवर्ती मालवीय चौक परिसरात नाल्यातून एका अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडलाय. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अचलपूर येथे राहणाऱ्या डांगे नावाच्या इसमाचा हा मृतदेह असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. अमरावती शहरातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मालवी चौकातील मुरली टायर्सच्या जवळ आणि क्वालिटी ऑटो पार्ट्सच्या मागे असलेल्या नाल्यात औंध्या तोंडाने पडलेल्या एका युवकाचा मृतदेह आढळला. क्वालिटी ऑटो पार्ट्स मध्ये काम करणारा एक युवक लघुशंकेसाठी गेला असता त्याच्या नजरेस मृतदेह पडला. त्याने तातडीने ही माहिती दुकान मालकाला दिली आणि लगेचच कोतवाली पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मृत व्यक्तीचे नाव डांगे असून तो अचलपूर येथील रहिवासी असल्याचे समजते. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदनाकरिता मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. परिसरात मोठी गर्दी जमली होती आणि या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे व संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला असून सर्व अँगल्सने तपास करण्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. मालवी चौकातील नाल्यात सापडलेल्या या मृतदेहामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याने अनेक तर्कवितर्क रंगत आहेत. कोतवाली पोलीस मात्र या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच मृत्यूमागील कारण स्पष्ट होईल अशी आशा आहे. नवरात्रीचा उत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि सामूहिक आनंदाचा सोहळा. अमरावतीतील श्री जवाहर नवदुर्गा उत्सव मंडळ गेल्या 18 वर्षांपासून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावर्षीही भव्य कार्यक्रम, दररोज प्रसाद आणि महाप्रसादाची धामधूम यामुळे हे ठिकाण भाविकांकरिता आकर्षणाचे केंद्र बनले आहे. अमरावतीत गेल्या 18 वर्षांपासून श्री जवाहर नवदुर्गा उत्सव मंडळ नवरात्रीचा उत्सव मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करत आहे. मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून दरवर्षी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. दररोज माता भक्तांसाठी साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटप केला जातो. जवाहर नवदुर्गा उत्सव मंडल 2006 से माता रानी 2007 से माता रानी की स्थापना कर रहा. मंडल को 18 साल के करीब हो गए. स्थापना के दिन से लेके 9 दिन तक यहाँ गरबा चलता है. शाम को भव्य आरती होती है. आरती का यहाँ का एक रूप अलग प्रकार का रूप रहता है और रोज साबूदाने की खिचड़ी का वाटप शाम को यहाँ प्रसाद में होता है. और नवमी के दिन होम हवन होता है और नवमी के दिन करीबन 5000 लोगों का हलवा पूरी सीरे का प्रसाद का यहाँ भोग लगता है. और यहाँ की आरती का एक बार सभी अमरावती वासी ने एक बार लुत्फ उठा लेना चाहिए. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन यंदाही मंडळाने महाप्रसादाचे विशेष आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या महाप्रसादात चणे आणि शिरापुरीचा प्रसाद मोठ्या प्रमाणात दिला जातो. पिछले 18 साल से यहाँ पे माता रानी की स्थापना हो रही है. ये 19वां साल है. 2007 से शुरुआत है गरबे का आयोजन, स्थापना से विसर्जन. इस बार पंचमी के दिन ड्राई फ्रूट का पंचमेवा का प्रसाद रखा गया है और कल से रास गरबा शुरू होने जा रहा है. तो दशहरे तक रास गरबा रहेगा और नवमी के दिन आणि हा प्रसाद घेण्यासाठी हजारो भाविक मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सहभागी होतात. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावर्षी नवरात्रीच्या सर्व दिवसात भक्तांना सोयीस्कर व्यवस्था, स्वच्छता आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद मिळावा यासाठी विशेष प्रयत्न केले आहे.
या मंडळाचा भव्य महाप्रसाद आणि धार्मिक वातावरण यामुळे संपूर्ण परिसरात नवरात्रीचा उत्साह अधिकच वाढला आहे। ये मंडल की स्थापना 2007 में हमने की है। हमारे संगठना प्रमुख श्री सतीश वर्मा ये हमारे साथ में थे। हमारे प्रेरणा स्रोत कैलाश सेठ सोलंकी के बेटे योगेश सेठ सोलंकी, इनके हस्ते द्वारा 5 साल तक के मूर्ति का कार्यक्रम मूर्ति वो देते थे और उसके बाद में हमने उसकी भव्यता बढ़ाना चालू किए। फिर भव्यता बढ़ाने के बाद में चनापुरी सिरे का भव्यता पे आयोजन करते हैं और हर साल की तरह इस साल भी हम गरबा करने जा रहे हैं जो दशहरे तक रहेगा। अमरावतीतील श्री जवाहर नवदुर्गा उत्सव मंडळाच्या या उपक्रमामुळे नवरात्रीच्या 9 दिवसात शहरातील भक्ती आणि श्रद्धेचा माहोल अधिकच रंगतदार झाला आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती दिसून येत आहे। वसंत चौकात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले आहे। श्री सार्वजनिक महाकाली माता उत्सव मंडळात आकर्षक मूर्तींची स्थापना झाली असून येथे दररोज भव्य पूजन आणि महाआरतीने परिसर दुमदुमत आहे। वसंत चौकात श्री सार्वजनिक महाकाली माता उत्सव मंडळाच्या वतीने 22 सप्टेंबर रोजी भव्य महाकाली मातेची मूर्ती स्थापना करण्यात आली। मंडळात आकर्षक सजावट आणि रोषणाईने भक्तांचे लक्ष वेधले आहे। या ठिकाणी दररोज विधिवत पूजन केले जात असून संध्याकाळी महाआरतीचा सोहळा भक्तांना भावनिक अनुभव देतो। यावेळी मोठ्या संख्येने भक्त उपस्थित राहतात आणि दर्शनानंतर महाप्रसादाचे वितरण केले जाते। महाकाली मातेच्या या रूपाचे दर्शन घेण्यासाठी वसंत चौकात दररोज गर्दी होत असून भक्ती आणि उत्साहाचा संगम पाहायला मिळतो। मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा, स्वच्छता आणि भक्तांसाठी सुविधा यांचीही योग्य काळजी घेतली आहे। या उत्सवामुळे परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून उत्साहाने भक्त सहभागी होत आहेत। माझे नाव प्रतीक्षा बनसोड आहे आणि मी इथे जय महाकाली दुर्गोत्सवाला आलेली आहे। वर्षभरापासून आपण सगळे नवरात्रीची वाट बघत असतो। आपण हा सण साजरा करतो स्त्रियांच्या विविध रूपांचे दर्शन घेण्यासाठी किंवा मग त्यांच्यामधल्या ज्या शक्ती आहेत त्यांचं दर्शन घेण्यासाठी किंवा त्यांची आठवण ठेवण्यासाठी अतिशय यांनी आपण इथे साजरा करत आहोत। इथे उत्साहाने साजरा करत आहोत। भाविक भक्त आपण सगळेजण ह्या उत्साहाचा खूप वर्षभरापासून वाट बघत असतो आणि 9 दिवसांचे उपवास आपले सुरूच असतात। सर्व भाविक भक्तांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दुर्गोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आई भवानी आपल्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करो आणि आपल्याला भरभराटीचे जीवन देव हीच ईश्वरचरणी प्रार्थना। महाकाली मातेच्या दर्शनासाठी वसंत चौक गजबजला आहे। आकर्षक मूर्ती, भव्य महाआरती आणि प्रसाद वाटपामुळे भक्तांना एक अद्भुत आध्यात्मिक अनुभव मिळत आहे। ग्रामीण भागात वीज कोसळण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातील हिरपूर गावात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे। शेतात काम करणाऱ्या 4 महिलांवर वीज कोसळली असून त्यात 2 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत। गावात हळहळ व्यक्त होत असून पुन्हा एकदा नागरिकांनी सावधानता बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे। धामणगाव रेल्वे तालुक्यातील हिरपूर गावातील चौरे यांच्या शेतात दुपारी अचानक विजेचा कडकडाट झाला आणि वीज थेट शेतात कोसळली। त्यावेळी शेतात काम करणाऱ्या 4 महिला विजेच्या झटक्याने जखमी झाल्यात। जखमींमध्ये पिंकी प्रमोद बनसोड वय 40 वर्ष आणि 35 वर्षीय मीना नामदेव आत्राम यांची प्रकृती गंभीर असून त्यांना प्रथम उपचार करून धामणगाव रेल्वे शासकीय रुग्णालयातून तातडीने यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत। तर शारदा प्रवीण कुडमते वय 30 वर्ष आणि 30 वर्षीय नंदा दिलीप ठाकरे या किरकोळ जखमी झाल्या असून उपचारानंतर त्यांना घरी सोडविण्यात आले आहे। जखमींच्यांवर यवतमाळ येथे उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात भीतीचे व हळहळीचे वातावरण आहे। प्रशासनाकडून नागरिकांना मेघगर्जना व वीज कडकडाटाच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे व सुरक्षित जागी आसरा घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। वीज कोसळण्याच्या घटना ग्रामीण भागात वाढत असून शेतकरी व शेतमजुरांनी पावसाळ्यात विशेष खबरदारी घेणे अत्यावश्यक बनले आहे। हवामान खात्याच्या सूचना वेळेवर ऐका आणि स्वतःसह कुटुंबियांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्या।
नगर परिषद मोर्शीच्या मालकीचे महागडे पाईप चोरी करण्याचा प्रयत्न जाब विचारत आलेला आहे। या प्रकरणात 6 आरोपी ट्रॅक्टरसह चोरी करताना रंगेहात पकडले गेले आहेत। 25 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी साधारण 1 वाजता मोर्शीतील नंदस्मित कॉलनीजवळ नगर परिषद मोर्शीच्या मालकीचे 150 MMDI पाईप, ज्याची लांबी 6 मीटर होती आणि प्रत्येकी किंमत 15,000 रुपये, असा एकूण 1,35,000 रुपयांचा मुद्देमाल चोरी करण्याचा प्रयत्न करताना आरोपी ट्रकसह दिसून आले। या प्रकरणात 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। त्यात ट्रॅक्टर चालक जानराव केशवराव मुखरकर, आकाश प्रल्हाद रामपुरे, विशाल ज्ञानेश्वर नेवारे, बादल प्रल्हाद रामपुरे, अफरोज खान, रहमत खान, शेख तन्वीर शेख रहीम असे आरोपींची नावे असून सर्व आरोपी मोर्शी येथील रहिवासी आहेत। मोर्शी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत असून आरोपींकडून पाईप चोरी करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। मोर्शी परिसरातील नागरिकांनी सुरक्षिततेसाठी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। आज दुपारच्या वेळेला आम्ही पोलीस स्टेशनला हजर असताना आम्हाला एक फोनवरून माहिती मिळाली की नंदास्मित कॉलनीच्या परिसरामध्ये काही लोक नगरपालिकेने टाकून ठेवलेले वॉटर सप्लायचे जे पाईप आहे ते एका ट्रॅक्टरनं चोरून घेऊन जात आहे। ही माहिती मिळाल्यानंतर आम्ही लगेच आमचा स्टाफ त्या ठिकाणी रवाना केला। त्या दरम्यान नगरपालिकेचे लोकसुद्धा तिथे आले होते। त्यांच्याकडून आम्हाला काही माहिती मिळाली की या ठिकाणावरून 4 लोक पळून गेलेले आहेत। तर ट्रॅक्टर आणि त्या ठिकाणी असलेले जे पाईप आहे त्याबद्दल आम्ही सखोल चौकशी केली असता पोलिसांच्या रेकॉर्डवर असणारे निगराणी बदमाश हे लोक आम्हाला निष्पन्न झाले। त्यांना आम्ही पकडून पोलीस स्टेशनला आणलेला आहे आणि तो जो माल आहे तो सुद्धा आणलेला आहे आणि त्यांच्या विरोधात रितसर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिल्यामुळे आम्ही तो गुन्हा पण दाखल केलेला आहे। आरोपी पण आम्ही ताब्यात घेतलेले आहे। मोर्शीतील पाईप चोरी प्रकरणात पोलीस प्रशासन तत्पर असून आरोपींसह बाकी तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे। दर्यापूरमध्ये 2 दिवसांपूर्वी अमरावती दर्यापूर मार्गावर राजेश इंगडे यांचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती। मात्र दर्यापूर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत प्रकरण उलगडले असून आरोपीला ताब्यात घेतले आहे। दर्यापूर अमरावती मार्गावरील धनंजय लॉजजवळ 2 दिवसांपूर्वी राजेश इंगडे यांचा मृतदेह आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते। घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि तत्परतेने त्यांनी तपासाला सुरुवात केली। पोलिसांनी सर्व शक्यता तपासून आरोपी शोधण्यास गती दिली। अवघ्या 2 दिवसात पोलिसांच्या जलद कारवाईत संशयित ओम देशमुख वय वर्ष 19 राहणार तहसील कार्यालय परिसर दर्यापूर याला ताब्यात घेतले। चौकशीत ओम देशमुख याने राजेश इंगडे यांचा खून केला असल्याची पोलिसांसमोर कबुली दिली। दर्यापूर पोलिसांच्या तत्परतेमुळे शहरातील लोकांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झालाय। हा तपास दर्यापूर पोलिसांच्या युद्ध पातळीवरील प्रयत्नांमुळे लवकर उघड झाला। आरोपीला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू करण्यात आली आणि पोलिसांनी शहरातील सुरक्षिततेसाठी पथके वाढविली आहेत। पोलिसांच्या जलद आणि तत्पर कारवाईमुळेच गुन्हे लवकर उघड होतात। दर्यापूर पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत। नागपूर जिल्ह्यातील रामटेक मार्गावर एका दुचाकीचा तोल जाऊन भीषण अपघात झाला आणि केवळ 14 वर्षीय नुपूर वानखडे या निरागस मुलाचा जागीच मृत्यू झालाय, तर त्याचा मित्र 20 वर्षीय गौरव बेहाडे हा गंभीर जखमी झाला आहे। रस्त्यावर स्ट्रीट लाईट बंद असल्याने व धोकादायक वळणावर ही दुर्घटना घडली आहे, असे स्थानिकांचे म्हणणे आहे। नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या मनसरकेची माइन पॉवर हाऊस जवळ ही घटना घडली। मृतक नुपूर प्रशांत वानखडे व त्याचा मित्र गौरव निलेश बेहाडे हे दोघेही दुचाकीवरून मनसरहून रामटेककडे जात होते। जिमटोला जवळ महामार्गावर स्ट्रीट लाईट बंद असल्याने परिसर पूर्ण अंधारात होता। त्यातच रस्त्यावर मोठे वळण असल्याने दुचाकीचा तोल गेला आणि ती रस्त्याच्या दुभाजकावर आदळली। या भीषण धडकेत नुपूर वानखडेचा जागीच मृत्यू झाला, तर गौरव बेहाडे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आलाय। रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपघाताचा पुढील तपास सुरू केलाय। 14 वर्षीय नुपूरचा अकाली मृत्यू हा कुटुंबासाठी धक्का आहे।
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या ठिकाणी तत्काळ स्ट्रीट लाईट लावावेत आणि अपघातग्रस्त ठिकाण सुरक्षित करावं आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरिता उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी केली आहे. नागपूरच्या पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गंभीर गुन्हा उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्याचा एका नराधमाचा आरोप, जो पीडिताची सावत्र पिताच आहे. पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पारडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांच्या माहितीनुसार 26 सप्टेंबर दुपारी 4 वाजता एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अल्पवयीन मुलीवर तिच्या सावत्र पित्याने बलात्कार केलाय. आरोपीने जीवे मारण्याची धमकी देत हे कुकृत्य केलंय. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. पीडित मुलीची सुरक्षितता आणि तातडीची वैद्यकीय तपासणी पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलीस प्रशासनाने सर्वांना आश्वासन दिलं आहे की आरोपीला कायद्याच्या कसोटीत आणण्यात येईल आणि पीडिताला न्याय मिळेल. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी ही माहिती दिली आहे. या गुन्ह्यातील जे पीडित मुलगी आहे ती सध्या 18 वर्ष 1 महिन्याची आहे. पण जेव्हा ती 14 ते 15 वर्षाची होती तर जेव्हापासून 2022 ते 23 पासून तो तिच्या सावत्र वडील आहे आणि सावत्र वडिलांकडनं त्या मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार आणि मारपीट आणि धमकी देऊन त्यावेळेस ती चूप राहिली. कारण की त्यांनी धमकी दिली होती की तू जर कोणाला सांगशील तर तुला जीवानीशी मारेल किंवा तुला मारून टाकीन. या भीतीमुळे त्यावेळेस त्या मुलीने सांगितलं नाही. परंतु आता 21 सप्टेंबर ते 22 सप्टेंबरच्या दरम्यान ती आता सध्या इथे राहते हिंगण्याच्या हद्दीत, MIDCच्या हद्दीत. तेव्हा त्या मुलीने हिंमत करून आईला संपूर्ण हकीकत सांगितली. त्यामुळे आई आणि ती मुलगी आमच्याकडे आली. त्यामुळे जे तिच्यावर जे अत्याचार झाला त्यानुसार ते गुन्हा दाखल असून सध्या तपास सुरू आहे. आरोपी ताब्यात आहे. आरोपीच्या PCR घेण्यात आलेला आहे. आरोपीला 4 दिवस PCR भेटला आहे सध्या. आणि ही संपूर्ण जे या गुन्ह्यातील कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, श्री जॉईंट CP रेड्डी सर आणि नॉर्थ रिजन श्री दाभाडे सर, झोन 5चे श्री उपायुक्त श्री कदम सर, कामठी डिव्हिजनचे सहाय्यक आयुक्त श्री खेडेकर सर यांच्या मार्गदर्शनामध्ये हा तपास सुरू आहे. या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की घरातच सुरक्षिततेसाठी आपल्याला सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. पारडी पोलीस ठाण्याच्या तप्तर कारवाईमुळे आरोपीला अटक झाली आहे, परंतु समाजानेही अशा घटनांविरोधात जागरूक राहणे आवश्यक आहे. नागपूरमध्ये रेल्वे प्रवाशावर झालेल्या धक्कादायक खून आणि लूटमार प्रकरण पोलिसांच्या जलद कारवाईने उघडकीस आले आहे. काहीच दिवसात 3 अटळ गुन्हेगारांना रेल्वे पोलीस ठाणे नागपूरने जेरबंद करून बळजबरीने हिसकावलेला मोबाईल आणि बॅग पोलिसांच्या ताब्यात आणलाय. या घटनेत 32 वर्षीय फिर्यादी फिरोज शौकत कुरेशी हे 19 सप्टेंबर रोजी सेवाग्राम एक्सप्रेसने नागपूरकडे प्रवास करीत होते. सकाळी 5:30 वाजता गाडी आउटरवर थांबल्यानंतर फिर्यादी कॉटन मार्केटकडे जात असताना 3 अज्ञात व्यक्तींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका खिड्यासारख्या वस्तूने फिर्यादीच्या कमरेला टोच करत मोबाईल आणि कॉलेज बॅग असा एकूण 41,200 रुपयांचा माल बळजबरीने हिसकावला. या घटनेनंतर फिर्यादीने रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गंभीर प्रकरणानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस अधीक्षक लोहमार्ग नागपूर मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौरव गावंडे यांनी विशेष पथक तयार करून नागपूर शहरातील CCTV फुटेज आणि माहितीच्या आधारे आरोपींवर शोधकार्य सुरू केलेत. आरोपी 22 वर्षीय अंकुश विलास हिंगणेकर, 18 वर्षीय रोहित संतोष रामटेके, 28 वर्षीय फिरोज शफी शेख यांना अटक केली गेली. तसेच संपूर्ण हिसकावलेला मोबाईल व बॅग आरोपींकडून जप्त करण्यात आलाय. या जलद आणि ठोस कारवाईमुळे नागपूरमध्ये लोकांमध्ये पोलिसांवरील विश्वास वाढला आहे. या घटनांनी दाखवले आहे की रेल्वे पोलीस ठाणे नागपूर लोकांच्या सुरक्षिततेसाठी नेहमी तत्पर आहे. शेतात काम करणाऱ्या एका तरुण शेतमजुराचा करंट लागून मृत्यू झाला आहे. मनसरजवळील खुमारी शिवारात घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. फवारणीच्या कामावर गेलेल्या राघव नारनवरे यांना विद्युत तारेचा जबर धक्का बसून जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी नुकसान भरपाईची मागणी केली असून रामटेक पोलिसांनी शेतमालकावर गुन्हा दाखल केला आहे. शेतातील विद्युत सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधणारी ही घटना आहे. प्राप्त माहितीनुसार मनसरजवळील खुमारी शिवारात सर्वे क्रमांक 45-2 ही शेती अंकित लीलाधर धानोरे यांच्या मालकीची आहे. 24 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास बोर्डा सराखा गावातील 38 वर्षीय राघो जेठीराम नारनवरे हे काही इतर शेतमजुरांसोबत धानोरे यांच्या शेतात फवारणी करायला गेले होते. फवारणी सुरू असतानाच शेतमालक धानोरे यांनी राघोला आवाज देत शेतातील झोपडीत लाईट लावण्यासाठी वायर नेण्यास सांगितले. राघोने सांगितल्याप्रमाणे लाकडी बल्लीवरून वायर नेण्यास सुरुवात केली. मात्र वायर ठिकठिकाणी कट असल्याने त्याला प्रचंड विजेचा धक्का बसला. या जोरदार धक्क्याने राघो घटनास्थळीच कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. उपस्थित मजुरांनी तात्काळ त्याला उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे आणले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. रामटेक पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करून दुसऱ्या दिवशी बोर्डा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी मृतकाचे चुलत भाऊ संभा नारनवरे यांच्या तक्रारीवरून शेतमालक धानोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नारनवरे यांनी तक्रारीत म्हटलंय की धानोरे यांना विद्युत प्रवाह चालू असल्याची कल्पना होती, तरीही त्यांनी राघोला काम करायला लावले. त्यामुळे झालेल्या निष्काळजीपणामुळे राघोचा मृत्यू झाला. रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केलाय. दरम्यान मृतकाच्या नातेवाईकांनी शेतमालकाकडून योग्य ती नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली असून शेतातील सुरक्षेच्या उपाययोजनांकडे प्रशासनाचे लक्ष लागले. शेतात काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विद्युत सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास किती मोठा बळी जाऊ शकतो याचे हे ताजे उदाहरण आहे. रामटेक पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असले तरी शेतमजुरांच्या जीवितहानीवर प्रशासनानेही गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे. नागपूरमध्ये घडलेल्या एका धक्कादायक बनावट मालाच्या कारवाईची माहिती आपण जाणून घेऊया. सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने केलेल्या या रेड कारवाईत बनावट प्लास्टिक बॉटलसह 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. बनावट माल विक्री विरोधी कारवाईत नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत श्रीकृष्ण डेली नीड्स अँड जनरल स्टोअर्स या दुकानावर सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने रेड केली आहे. फिर्यादी अल्ताफ रोशन शेख, जो मेसर्स रेकेट बेन किसर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सीनियर मॅनेजर आहे, यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार दुकानात बनावट हार्शिक कंपनीच्या उत्पादनांची विक्री होत असल्याचे आढळले. रेड दरम्यान दुकान मालक विजय धनुसावजी ढेंगरे यांनी 200 ml 13 नग प्लास्टिक बॉटल्स व 500 ml 12 नग बॉटल्स विक्रीसाठी साठवून ठेवताना पकडण्यात आले. त्यांनी ही बॉटल्स आरोपी ब्रिजलाल अर्जुनदास पाहुजा यांचे गुरमीत ट्रेडर्स दुकानातून आणल्याची कबुली दिली आहे. त्यावरून आरोपी 2चे दुकानातही रेड केली असता तेथे 200 व 500 ml 153 नग हार्शिक बॉटल्स, तेथे लायझॉल कंपनीच्या 500 ml सोडा बॉटल्स विक्रीसाठी साठवलेल्या अवस्थेत मिळून आल्यात. या दोन्ही आरोपींकडनं एकूण अंदाजे 13,364 रुपये किमतीचा बनावट माल जप्त करण्यात आलाय. हा प्रकार कॉपीराईट कायदा 1957 सुधारित कायदे 1984 व 1994 अन्वये पुन्हा समजला जातो. पुढील तपास पोलीस ठाणे नंदनवन येथे सुरू आहे. आम्हाला माननीय ACP सरांकडे अर्जदार अल्ताफ शेख यांनी तक्रार अर्ज दिलेला आहे की हार्पिक कंपनीचे जे सिनियर मॅनेजर आहे त्यांनी तक्रार अर्ज लेखी दिलेला आहे की नागपूर शहरामध्ये काही दुकानामध्ये हार्पिक हे बनावट विकल्या जाते. त्यामुळे त्यांच्या तक्रार अर्जानुसार त्यांच्यासह आम्ही त्यांच्या सांगण्यानुसार त्यांनी जी आम्हाला माहिती दिली त्याच्यानुसार ते कन्फर्म करायसाठी काल 25 सप्टेंबर रोजी नंदनवन हद्दीमध्ये श्रीकृष्ण डेली नीड्स येथे जाऊन शहानिशा करून त्यांच्यावर आम्ही डुप्लिकेट हार्पिकची कारवाई केलेली आहे. त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तर त्यांनी सांगितले की आम्ही नेहरू कुटला येथील गुरमीत ट्रेडर्स यांच्याकडून तो माल विकत घेतला आहे. आम्ही तिथे जाऊन परत पंचासह त्यांच्याकडून सुद्धा माल जप्त केला आहे. एकूण आम्ही 13,364 रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. साखळी आणखी वाढणार. त्यांनी सांगितलं की सदर मुद्देमाल हा गोंदिया जिल्ह्यामधून आणण्यात आलेला आहे. त्याचा तपास पोलीस स्टेशन नंदनवन येथे सुरू आहे. पोलीस स्टेशन नंदनवन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संपूर्ण कामगिरी आम्ही सोनसाखळी पथकाने केलेली आहे. माननीय ACP सर, माननीय DCP सर, माननीय ॲडिशनल सर यांच्या मार्गदर्शनात आम्ही कारवाई करण्यात आलेली आहे.
नागपूरमध्ये बनावट मालाच्या कारवाईची माहिती आपण बघितली। 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून जप्त केलेल्या मालावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। अशा प्रकारच्या बनावट उत्पादनांच्या विक्रीवर पोलीस काटेकोर नजर ठेवत आहे। तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर। यवतमाळ शहरात एक ऐतिहासिक कारवाई पाहायला मिळाली आहे। अवधूतवाडी पोलीस स्टेशनची अवैध इमारत अखेर जमीनदोस्त झाली आहे। पोलिसांनीच बांधलेल्या या बेकायदेशीर इमारतीवर न्यायालयाचा हातोडा चालला आहे आणि जेसीबीच्या फटकाराने ही इमारत मातीमोल झाली आहे। आरटीआय कार्यकर्त्यांच्या संघर्षानंतर प्रशासनाला शेवटी कारवाई करावी लागली आहे। नेमकी ही कारवाई कशी झाली, न्यायालयाने काय आदेश दिले होते आणि यावर नागरिकांची काय प्रतिक्रिया आहेत हे आपण बघूया। यवतमाळ शहरातील अवधूतवाडी भागात उभारलेली पोलीस स्टेशनची इमारत गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त होती। ही इमारत बेनामी संपत्तीतून आणि नियमबाह्य पद्धतीने बांधण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। आरटीआय कार्यकर्ते दिगंबर पचगाडे यांनी या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती। सुनावणी दरम्यान राज्य शासनाने तसेच पोलीस प्रशासनानेही ही इमारत अवैध असल्याची कबुली दिली होती। न्यायालयाने 30 सप्टेंबर 2025 पर्यंत हे बांधकाम पाडण्याचे स्पष्ट आदेश दिले होते। आदेशाची मुदत संपण्याच्या अगोदरच सकाळी प्रशासकीय यंत्रणेने कारवाईला सुरुवात केली आणि जेसीबीच्या सहाय्याने संपूर्ण इमारत जमीनदोस्त करण्यात आली। कारवाईपूर्वी पोलीस स्टेशनचे संपूर्ण स्थलांतर नव्या इमारतीत पूर्ण करण्यात आले होते। या कार्यवाहीमुळे नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली असून पोलिसांच्याच इमारतीवर जेव्हा प्रशासन कारवाई करते तेव्हा सामान्य नागरिकांना मोठा संदेश मिळतो, अशी प्रतिक्रिया शहरवासियांनी दिली आहे। ही कारवाई ज्या पोलीस ठाण्याची तिथेच अवैध इमारतीवर हातोडा चालवला गेला आहे आणि अखेर न्यायालयाचा आदेश 100% पाळण्यात आलाय। प्रशासनाने दाखवलेली ही कृती आता इतर अवैध बांधकामांवरही कारवाईसाठी मार्गदर्शक ठरेल का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। बुलढाणा जिल्ह्यात एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीकरिता बंजारा समाज आक्रमक झालाय। लाखोंच्या संख्येने बंजारा बांधव बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेत, घोषणाबाजी केली आणि शासनाला इशारा दिला आहे की हैदराबाद गॅझेट प्रमाणेच आम्हाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळालेच पाहिजे, अन्यथा आमचा लढा मुंबई नाही तर दिल्लीपर्यंत जाईल। या भव्य दिव्य महामोर्चामुळे संपूर्ण शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनालाही कडेकोट बंदोबस्त ठेवावा लागला। बुलढाणा शहर बंजारा समाजाच्या ऐतिहासिक महामोर्चाचा साक्षीदार ठरलाय। एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी घेऊन जिल्हाभरातील आणि परिसरातील हजारो नागरिक बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर दाखल झाले। बंजारा समाजाचा अनेक वर्षांचा लढा शासनापर्यंत पोहोचलाय, मात्र अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने संपूर्ण बंजारा समाज रस्त्यावर उतरलाय। मोर्चेकऱ्यांनी हैदराबाद गॅजेट प्रमाणे बंजारा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। आरक्षण आमचा हक्क आहे, हैदराबाद गॅजेट लागू करा, अशा घोषणा बुलढाणा शहरभर घुमल्या। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मोर्चेकऱ्यांच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष देण्यात यावे यासाठी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। मोर्चेकऱ्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की जर शासनाने मागणीकडे लक्ष दिले नाही तर बंजारा समाज मुंबईच नाही तर दिल्लीपर्यंत मोर्चा काढेल। हा लढा शांत बसून संपणार नाही, असे त्यांनी ठणकावले। महिलांपासून तरुणांपर्यंत, ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांपर्यंत प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे यात सहभाग नोंदविला। बुलढाणा शहरात दिवसभर वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाले होते। बंजारा समाजाच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत। बुलढाण्यात झालेल्या महामोर्चानंतर शासन आणि प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे। आता शासन या मागण्यांकडे तातडीने लक्ष देते का, की समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। नाशिक शहर रक्तरंजित झाले असून सलग 2 खुनांमुळे शहरात भीतीचे सावट दाटले आहे। सातपूर खुनानंतर अवघ्या 12 तासात पाथर्डी रोडवर तरुण आसिफ खानवर कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून 4 ते 5 तरुणांनी थरारक हल्ला केला असल्याचे दिसत आहे।
नातेवाईकांचा आक्रोश, नागरिकांमध्ये संताप आणि पोलिसांची धावपळ अशा सगळ्या घडामोडींनी नाशिककर हादरले आहेत. नाशिकच्या तरुणाईवर गुन्हेगारीचं काळं सावट पडलंय का, हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. नाशिक सातपूर खुनानंतर शहरातला तणाव अजून शमला नसतानाच पाथर्डी रोडवर आणखी एक खून. रात्री उशिरा आसिफ खान नावाच्या तरुणावर 4 ते 5 हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार केले. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. नातेवाईकांचा आक्रोश, जमावबंदीचा धोका यामुळे पोलिसांनी तातडीने बंदोबस्त वाढवलाय. या प्रकरणात पोलिसांनी 6 संशयितांना ताब्यात घेतलं असून गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. हल्ल्याच्या आधी एका व्यक्तीने आसिफला फोन केला होता. तो कॉल करणारा पोलिसांच्या रडारवर आहे. सलग 2 खुनांनी नाशिकच्या तरुण पिढीवर गुन्हेगारीचं काळं सावट दाटलं आहे. नागरिक विचारतायत, नाशिक बिहार तर होत नाही ना? या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. इंदिरानगर पोलीस स्टेशन ठाण्याच्या हद्दीमध्ये आज दुपारी एक खुनाचा प्रकार घडलेला आहे. त्याच्यामध्ये मयतनामे राशीद खान याचा त्या ठिकाणी पूर्ववैमनस्यातून काही इस्मांनी त्या ठिकाणी एका कॅफेमध्ये खून केलेला आहे. सदरची माहिती मिळताच तात्काळ आम्ही स्वतः तसेच क्राईम ब्रांच आणि लोकल पोलीस स्टेशनच्या सर्व टीम्सने त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवून सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं एकूण 6 आरोपितांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करणे तसेच आरोपितांना अटक करणे व इतर पुढील जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे. आमचं समस्त नागरिकांना आव्हान आहे की आपण कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद. नाशिकमध्ये सलग 2 खुनांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तरुणाईवर गुन्हेगारींचे सावट गडद होत आहे का, यावर आता शहर पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलं आहे. हल्लेखोरांवर कडक कारवाई करून शहरात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणे हेच पोलिसांच्या समोरचं मोठं काम आहे. गोंदिया जिल्ह्यात एका 5 वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा शिकार. संजय नगरमध्ये पहाटेच्या शांततेत घडलेली ही घटना संपूर्ण गावाच्या हृदयाला हादरवणारी आहे. गावकरी संतप्त झाले आहेत, रस्त्यावर उतरले आहेत आणि वन विभागावर रोष व्यक्त करीत आहेत. 25 सप्टेंबर गुरुवारी संजय नगर गोढणगाव वनपरिक्षेत्रात सकाळच्या पहाटे एका 5 वर्षाच्या चिमुकल्यावर बिबट्याचा हल्ला झाला. अंगणात दबा धरून बसलेल्या बिबट्याने या निरागस चिमुकल्यावर झडप घालून त्याचे प्राण घेतले. गावकऱ्यांचा संताप थोडक्यात शब्दात मांडता येणार नाही. संपूर्ण गावात आक्रोश पसरलाय. लोक रस्त्यावर उतरले, गाड्यांची तोडफोड केली, नारेबाजी केली आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध व्यक्त केला. गावकरी म्हणतात, हा बिबट्या आता मानवी रक्ताला सरसावला आहे. आतापर्यंत वाघाने 5 बालकांवर हल्ला केलाय आणि याच 5व्या बालकाचा बळी गेला. वन विभागाने अद्याप या परिस्थितीत ठोस पावले उचललेली नाहीत, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. जंगल आहे ते आम्रपाली कांतीलाल डोंगरवार, पंचायत समिती सभापती अर्जुन. काय प्रकरण घडलं, काय सांगा? इथं संजय नगरमध्ये एका छोट्याशा मुलाला बिबट्याने घराच्या म्हणजे समोरच्या अंगणातून उचलून नेलेलं आहे. जमाबंदी झाली, त्या संदर्भात काय सांगाल, काय मागणी? मागणी हीच आहे की त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी आणि जो काय बिबट आहे त्यांना तात्काळ पकडून दुसऱ्या परिसरामध्ये सोडण्यात यावा. रस्त्यावर उभे असलेल्या लोकांच्या डोळ्यांसमोर मृत्यूचा भयानक अनुभव उभा आहे. आता प्रश्न हा आहे की अजून किती बालकांचे प्राण घेणार आहे हा बिबट्या आणि प्रशासन जागे होईल का, नाहीतर नागरिकांचा रस्त्यावरचा रोष आणखी उग्र होईल का? या गंभीर परिस्थितीत वन विभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे. मी कांतीलाल नथुजी डोंगरवार, मुक्काम पोस्ट गोठणगाव, इथला मी उपसरपंच आहे. काय प्रकरण काय, तुम्ही सर्व लोक कार्यालयासमोर उभे आहात, काय प्रकरण? सर, मग मागील 2-3 महिन्यामध्ये 4 प्रकरणं झाले. बिबटमुळं छोट्या मुलांवर हल्ले होतात. आता 3 याच्या आधी जे प्रकरणं झाले याच्यात जीवितहानी झाली नाही, परंतु आता जो 4था प्रकरण झाला संजय नगरला, इथून एका छोट्याशा मुलाला घरून उचलून बिबट घेऊन गेला आणि तो मरण पावला. याच्यामुळं हा जवळपासच्या 3-4 गावामध्ये बिबट्याचा खूप धुमाकूळ आहे आणि याच्यावर पाहिजे त्या पद्धतीनं फॉरेस्टनं त्याची प्रक्रिया केली नाही किंवा कारवाई केली नाही. त्याच्यामुळे सगळ्या जनतेमध्ये हा तीव्र रोष आहे. त्याच्यामुळे सगळी जनता आज ही या माध्यमातून रस्त्यावर उतरलेली आहे. काय मागणी काय तुमची? मागणी आमची अशी आहे सर की जो बिबट आहे ह्या एरियामध्ये, ह्या परिसरामध्ये बिबट्याचा खूप प्रसार वाढलेला आहे. या सर्व बिबटला पकडून आता याच्यातील हा कुठला बिबट आहे नरभक्षक याचा शोध तपास घेऊन यांनी सगळे बिबट तिकडे आपल्या परिसरात घेऊन जायला पाहिजे दुसऱ्या, अशी आमची सगळ्यांची मागणी आहे आणि आम्हाला थोडासा दिलासा दिला पाहिजे. ह्यावर वन विभाग काय म्हणतोय? यावर आता
साहेबांनी बोललेले आहेत की आश्वासन दिलेलं आहे की आज तात्काळ यावर कारवाई करण्यात येईल व जो कोणता नरभक्षक बिबट आहे त्याला तात्काळ पकडून इथून रवाना केल्या जाईल। गोंदिया जिल्ह्यातील या भयान घटनेमुळे मानव आणि प्राणी यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तत्पर असणे किती महत्त्वाचे आहे। गावकरी सतत रस्त्यावर उतरून आपला रोष व्यक्त करीत आहेत, परंतु आता प्रश्न आहे की प्रशासन कधी जागे होईल। गावकरी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेकरिता उभे आहेत आणि ही घटना पुढील काळात लक्ष घालण्याची जागा प्रशासनास देईल। हिंगोलीच्या सेनगाव शहरात पत्रकार आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्यात झालेली शाब्दिक चकमक चांगलीच गाजते आहे। वार्ताहरांसाठी गेलेल्या पत्रकारांनी पोलिसांच्या मारहाणीचा व्हिडिओ शूट करताच पोलीस उपनिरीक्षकांनी पत्रकारांसोबत वाद घातल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी पत्रकारांनी पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी केली आहे। या घटनेनंतर पोलिसांचा पत्रकारांवरील दबावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव शहरात हा प्रकार घडलाय। स्थानिक बाजारपेठ भागात एक पोलीस उपनिरीक्षकांनी दुचाकी स्वाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ चित्रीकरणासाठी काही पत्रकार घटनास्थळी पोहोचले। पत्रकारांनी मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग सुरू करताच पोलीस उपनिरीक्षक संतापले आणि पत्रकारांशी शाब्दिक चकमक केली। या चकमकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। पत्रकारांनी पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित उपनिरीक्षकांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। पत्रकार संघटनांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करून पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केलाय। स्थानिक नागरिकांनीही पोलिसांनी पत्रकारांशी वाद घालणं अयोग्य असल्याचं सांगत पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर कुणी गदा आणू शकत नाही असा इशारा स्थानिक पत्रकारांनी दिलाय। सेनगाव शहरात घडलेला हा प्रकार पुन्हा एकदा पोलीस प्रेस संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय। पत्रकारांशी हुज्जत घालणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर योग्य ती कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। पत्रकार संघटनांनीही याबाबत कठोर भूमिका घेतली असून आगामी काळात हा विषय चांगलाच पेटण्याची चिन्ह आहेत। अंधारात बुडालेला टेकडा ताल्ला, सलग 7 दिवस गावात वीज गायब। ताडाचं झाड ताडेवर पडलं आणि डीपी बंद पडलं, परंतु वीज वितरण कंपनींकडनं अद्याप कोणतीही दखल नाही। चुकीच्या ठिकाणी बसवलेल्या डीपीमुळे गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। गावकरी आता संतप्त झाले आहेत आणि वीज विभागावर प्रश्नांची सरबत्ती करत आहेत। टेकडा ताल्ला गावातील ही गंभीर परिस्थिती आपण जाणून घेऊया। सिरोंचा तालुक्यापासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावर असलेले टेकडा ताल्ला गाव गेल्या 7 दिवसांपासून संपूर्ण अंधारात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झेंडा चौकाजवळील विद्युत डीपी बंद पडली आहे। काही दिवसांपूर्वी ताडाचे झाड थेट जिवंत वीज तारेवर पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला, परंतु आजतागयत झाड आणि पडलेल्या वीज तारा हटविण्यात आल्या नाहीत। तात्पुरता उपाय म्हणून दुसऱ्या डीपीवरून वीज कनेक्शन दिलं असलं तरी कमी व्होल्टेजमुळे नागरिकांचे पंखे, कूलर, मोटारी वारंवार जळत आहेत। या तांत्रिक त्रुटींमुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान होत आहे। याहून मोठा प्रश्न म्हणजे गेल्या 8 महिन्यांपासून या भागात एकही लाईनमन नाही, त्यामुळे अगदी किरकोळ बिघाडही दुरुस्त होऊ शकत नाही। ग्रामस्थांना थेट वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घ्यावी लागत आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधित डीपी पावसाचे पाणी जाणाऱ्या नाल्यामध्ये बसवण्यात आली आहे। पावसाळ्यात दुरुस्तीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येतो। उद्या एखाद्या व्यक्तीचा जीव गेला तर जबाबदार कोण, असा थेट सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे गावकऱ्यांनी ठाम मागणी केली आहे की हा डीपी सुरक्षित ठिकाणी हलवावा, पडलेले झाड व तारा हटवून वीज पुरवठा तातडीने सुरू करावा, अन्यथा पुढील काही दिवसात मोठं आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। वीज वितरण कंपनीच्या निष्क्रियतेमुळे टेकडा ताल्ला गावातील नागरिकांना अक्षरशः अंधारात दिवस काढावे लागत आहेत। चुकीच्या ठिकाणी बसवलेली डीपी आणि लाईनमनच्या अनुपस्थितीमुळे ही समस्या अधिक गंभीर बनली आहे। प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन उपाययोजना करणं आवश्यक आहे, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील अशी परिस्थिती आहे।
शुक्रवारी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर EPS 95 पेन्शनधारकांचा प्रचंड मोर्चा निघाला। 78 लाख EPS 95 पेन्शनधारकांच्या न्याय मागण्यांसाठी निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपली उपस्थिती दाखविली आहे। गेल्या 9 वर्षांपासून सतत संघर्ष करत असलेल्या या ज्येष्ठ नागरिकांची मुख्य मागणी किमान पेन्शन वाढ, महागाई भत्ता, वैद्यकीय सुविधा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उच्च पेन्शन लाभ मिळणे हा आहे। हा मोर्चा म्हणजे फक्त आवाज नाही, तर वयाच्या 60+ पेन्शनधारकांची जीवनीय लढाई आहे। लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवार सकाळपासूनच हजारो EPS 95 पेन्शनधारकांचा मोर्चा दिसून आला। EPS 95 राष्ट्रीय आंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी रस्त्यावर उतरत आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले। गेल्या 9 वर्षांपासून या पेन्शनधारकांची न्याय मागणी मान्य करण्यासाठी राष्ट्रीय आंदोलन सुरू आहे। गेल्या 4 मार्च 2020 आणि 5 ऑगस्ट 2021 रोजी EPS 95 च्या शिष्टमंडळाने खासदार हेमा मालिनी यांची भेट घेतली, जिथे सकारात्मक आश्वासने मिळाली होती, परंतु अद्याप प्रश्न सुटलेले नाहीत। त्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत की किमान पेन्शन 1000 रुपयांवरून 7500 रुपये प्लस महागाई भत्ता वाढविणे, EPS 95 पेन्शनधारक आणि त्यांच्या पती-पत्नींसाठी मोफत वैद्यकीय सुविधा, सर्वोच्च न्यायालयाच्या 4 ऑक्टोबर 2016 आणि 4 नोव्हेंबर 2022 च्या निर्णयानुसार उच्च पेन्शन लाभ, EPS नसलेल्या पेन्शनधारकांसाठी 5000 रुपये पेन्शन। या पेन्शनधारकांची स्थिती अत्यंत दयनीय आहे। कमी पेन्शन रक्कम आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे दररोज 200 ते 250 पेन्शनधारकांचा मृत्यू होत आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करताना पेन्शनधारकांनी स्पष्ट केले की केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त दिल्ली यांना 2 विशेष पत्र पाठविण्यात आली आहेत, ज्यात त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी विनंती केली आहे। मोर्चामध्ये सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की आम्ही फक्त न्याय मागत आहोत, मोठ्या मागण्यांशिवाय फक्त आमच्या वयोवृद्ध जीवनासाठी एक सुरक्षित भविष्य हवे। या मोर्चात नागरिकांचा उत्साह, शांततापूर्ण आंदोलन आणि न्यायासाठीची जिद्द स्पष्ट दिसून आली। EPS 95 पेन्शनधारकांच्या हक्कांसाठी हा मोर्चा फक्त लातूरसाठी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशभरातील 78 लाख पेन्शनधारकांसाठी एक संदेश देणारा ठरला। लातूरमधील EPS 95 पेन्शनधारकांचा प्रचंड मोर्चा हा न्याय मागण्यांसाठी सतत संघर्ष करीत असलेले हे ज्येष्ठ नागरिक आजही आपल्या हक्कांसाठी आवाज उठवत आहेत। गावाचं नाव घेतले की आपुलकीने हृदय भरून येतं आणि जेव्हा त्या गावातला शिक्षक ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या घडणीत घालवलं त्याच गावात परत येतो, तेव्हा तो क्षण खास बनतो। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातले आंधुड गावाने असाच एक अविस्मरणीय क्षण अनुभवला आहे। आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त साहेबराव अंभोरे यांची बदली त्यांच्या स्वतःच्या जन्मभूमीतील जिल्हा परिषद मराठी शाळेत झाल्याने गावभर उत्साह आणि विद्यार्थ्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील आंधुड गावाचेच सुपुत्र आणि आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त साहेबराव अंभोरे यांची बदली। कित्येक वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अंभोरे यांनी आपल्या जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या आंधुडच्या जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत रुजू होऊन गावकऱ्यांची मने जिंकलीत। साहेबराव अंभोरे हे केवळ शिक्षक नसून विद्यार्थ्यांच्या मनात विचारांची क्रांती घडवणारे व्यक्तिमत्व आहेत। त्यांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित केले आहेत आणि त्यांना जीवनात योग्य दिशा दाखवली आहे। गावकरी आणि पालक वर्गांनीही त्यांचे मोठ्या आनंदात स्वागत केलेत आणि अशा शिक्षकांमुळे गावातील शिक्षणाची गुणवत्ता अधिक वाढेल असा विश्वास व्यक्त केलाय। अंभोरे यांचे आंधुड गावात असलेले घट्ट नाते आणि त्यांचे विद्यार्थ्यांसाठी असलेली बांधिलकी गावात एक उत्साहाचा माहोल निर्माण करून गेली। जन्मभूमी आणि कर्मभूमी एकच असावी हा अनेक शिक्षकांचा स्वप्नवत विचार असतो। आंधुड गावात आज तो विचार प्रत्यक्षात उतरल्याचे दृश्य पाहायला मिळालेत। साहेबराव अंभोरे यांची गावातील शाळेत बदली झाल्यामुळे केवळ विद्यार्थीच नाहीत, तर संपूर्ण गाव प्रेरित झाले आहेत। नवरात्रीच्या पवित्र पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुर्हे या गावात झालेल्या गोहत्येच्या घटनेने हिंदू समाजात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे। सकल हिंदू समाज रस्त्यावर उतरला असून जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निवेदन आंदोलन करण्यात आले। दोषींवर कठोर कारवाईसह गोहत्या झालेल्या स्थळी देवी मंदिर आणि गोशाळा उभारण्याचा संकल्प करण्यात आलाय। आमदार हिरामण खोसकर आणि आमदार देवयानी फरांदे यांच्यासह भाजप आणि छावा क्रांतीवीर सेनेचे पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते।
इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुर्हे या गावात नवरात्राच्या पार्श्वभूमीवर गोहत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या अमानुष घटनेनंतर संपूर्ण हिंदू समाजात तीव्र संताप पसरला असून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपींवर कठोर कारवाई, त्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासण्याची मागणी केली आहे। दोषींना तात्काळ अटक करून कायद्याच्या कचाट्यात आणण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। आंदोलनादरम्यान आमदार हिरामण खोसकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की गोहत्येस जबाबदार असलेले दोषी आणि त्यांचे पाठीराखे कोणत्याही परिस्थितीत वाचणार नाहीत। तर आमदार देवयानी फरांदे यांनी गोहत्या झालेल्या जागेवर गोशाळा आणि देवी मंदिर उभारण्यासाठी जागा हस्तांतरित करण्याची मागणी केली आहे। आंदोलकांनी पोलिसांच्या भूमिकेवरही संताप व्यक्त केला। शेतकऱ्यांच्या गाड्या पकडायला पोलीस तत्पर असतात, मग गोहत्या करणाऱ्यांच्या गाड्या मात्र कशा गायब होतात, अशा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केलाय। जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांचं निवेदन स्वीकारत तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिल्याचं सांगितलंय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौऱ्यात हा मुद्दा प्रत्यक्ष मांडला जाणार असल्याचंही आंदोलकांनी स्पष्ट केले। छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक डॉक्टर रुपेश नाठे यांनी जाहीर केलं की ज्या भूमीवर गायींची निर्दयतेने हत्या झाली त्याच भूमीवर गोशाळा आणि देवी मंदिर उभारून हिंदू समाज आपला निर्धार सिद्ध करेल। नवरात्राच्या पवित्र काळात झालेली ही घटना केवळ हिंदू समाजालाच नव्हे तर संपूर्ण समाजाला हादरवणारी आहे। आरोपींवर तातडीने कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सकल हिंदू समाजाने दिला आहे। आता लक्ष लागलं आहे ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याकडे, जिथे हा मुद्दा थेट त्यांच्या समोर मांडला जाणार आहे। विदर्भातील शेतकऱ्यांचा आक्रोश चंद्रपूर जिल्ह्यातील खाबांडा गावात पेटून उठला आहे। बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी, शेतमजूर आणि महिला रस्त्यांवर उतरलेत आणि शासनाला थेट इशारा दिला आहे की आमच्या घामाचा, आमच्या उपजीविकेचा, आमच्या जगण्याचा प्रश्न आहे, आमच्याकडे दुर्लक्ष करणे थांबवा। याबाबत जाणून घेऊया सविस्तर वृत्त। चंद्रपूर जिल्ह्यातील खंबाडा गाव आंदोलनाच्या रणांगणात बदलले। हजारो शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवक बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले। हातात झेंडे, तोंडात घोषणाबाजी, डोळ्यात संतापाचे अश्रू आणि हृदयात आक्रोशाची आग घेऊन शेतकऱ्यांनी खंबाडा गावात चक्काजाम आंदोलन छेडले। शेतकऱ्यांच्या मागण्या साध्या आणि जगण्यासाठीच्या आहेत। त्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी, सरसकट ओला दुष्काळ जाहीर करणे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत। मात्र शासन बहिऱ्या कानांनी झोपल्यासारखं आहे। आंदोलक शेतकरी म्हणाले, खते, बियाणे, वीज, पाणी काहीच नाही, पीक उद्ध्वस्त झाली, आम्हाला मदतीऐवजी आश्वासने मिळतायत, ही आश्वासन आम्ही खाऊ का? हजारो महिलांचीही मोठ्या प्रमाणावर या आंदोलनात उपस्थिती होती। त्यांचा हंबरडा हृदय पिळवून टाकणारा होता। आमच्या लेकरांचं पोट भरायचं कसं, घर चालवायचं कसं? सरकारने हा प्रश्न ऐकणार का की पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू वाऱ्यावर उडणार? बच्चू कडू यांनी सरकारला थेट इशारा दिलाय की हे आंदोलन फक्त चंद्रपूर पुरतं मर्यादित नाही। जर सरकारने मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत तर हे आंदोलन विदर्भभर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर धगधगणार। आज शेतकरी आत्महत्या करत आहेत, शेतं उसाळ पडली आहेत, पण खुर्च्यांवर बसलेले सत्ताधारी मात्र आकडे मोजण्यात व्यस्त आहेत। शेतकऱ्यांचा आक्रोश जर शासनाने गांभीर्याने घेतला नाही तर विदर्भातून उठलेली ही ठिणगी महाराष्ट्रभर पेटवून टाकणार हे नक्की, असं वक्तव्य यावेळी बच्चू कडू यांनी केलं। विदर्भातील खांबांडा गावातून उठलेला हा आक्रोश फक्त स्थानिक नाही तर संपूर्ण शेतकरी समाजाचा आवाज आहे। सरकारने जर वेळेत निर्णय घेतला नाही तर बच्चू कडू यांचा इशारा खरा ठरेल आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर येतील हे निश्चित। हा आक्रोश थांबवायचा असेल तर आता तरी सरकारने शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसले पाहिजेत। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील नायगाव फाट्यावर मलकापूर नांदुरा दरम्यान अवैध बायोडिझेल पंपाचा ट्रॅजेडीपूर्ण प्रकार समोर आला आहे। मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत साजिद खान, जलील खान आणि मुस्ताक खान जब्बार खान। तर गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे आरिफ खान, बशीर खान। मिळालेल्या माहितीनुसार ही टाकी 2 वर्षांपूर्वी मृत्यूची कारणीभूत ठरली होती। तेव्हा पोलिसांनी ही टाकी सील केली होती। मात्र 25 सप्टेंबरच्या रात्री टाकीची साफसफाई करण्यासाठी साजिद, मुस्ताक आणि आरिफ हे तिघे तरुण टाकीत उतरलेत। काही वेळातच ते बेशुद्ध झालेत आणि बाहेर काढण्यात आल्यानंतर 2 तरुणांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी आहे। जखमीला तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असून वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार
त्याची प्रकृती चिंताजनक आहे। घटनेच्या ठिकाणी पोलीस पोहोचले असून पुढील तपास सुरू केला आहे। पोलिसांनी घटनास्थळी अवैध पंपाची चौकशी सुरू केली असून कायदेशीर कारवाई करत आहेत। स्थानिक नागरिक आणि वाहतूकदार या दुर्घटनेमुळे मोठ्या धक्क्यात आहे। अशा प्रकारच्या अवैध पंपावर उपाययोजना करणे आणि नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे। जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यामध्ये छत्रपती संभाजीनगर एनएसटी सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला आरआरसी सेटअप बॉक्स नंबर 899। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरचा संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज, हमेशा सच के साथ। अस्वीकरण। सिटी न्यूज चॅनलवर राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत। त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही।